पाच ते 10 मिनिटाच्या अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं केल्याचं चित्र मुक्ताईनगर तालुक्यातील कोराळा परिसरात पाहायला मिळालं। एकंदरीत मुक्ताईनगर कोराळा परिसरात अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। यात ज्वारी, केळी तसेच इतर पिकं देखील जमीनदोस्त झालेले आहेत। जे आंबा लागवड केलेली होती शेतकऱ्याने ते देखील कोलमडून पडलेलं आहे। कैरी उत्पादक शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे। यातच कैरीसह शेतकरी फळबागात शेतकऱ्यांना देखील अवकाळीचा तडाखा पाहायला मिळाला। यात चिकू, केळी, लिंबू असे अनेक पिकं सध्या जमीनदोस्त झालेलं आहे। आधी शेतकरीच्या काढणीला आलेले हे उत्पादक शेतकरी होते। अशातच शेतकऱ्यांना या ठिकाणी 5 ते 10 मिनिटाच्या अवकाळीच्या तडाख्याने पूर्णत्वा संपुष्टात आणण्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। प्रचंड शेतकरी हवालदिल झालेला आहे असेल आणि काय स्थिती असेल। 25 ते 30 वर्ष जुनं असलेलं वृक्ष देखील आंब्याचं या ठिकाणी कोलमडून पडलेले आहेत। वीज वितरण कंपनीचे पोल देखील कोलमडून पडलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा देखील खंडित झाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। शेतकरी आपल्यासोबत आहे, काय स्थिती आहे, कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे? एक 10 मिनिटाची हवा काल संध्याकाळी भरपूर जोरात आली आणि संपूर्ण माझी केळीचं बाग, माझं फळबाग बिलकुल जमीनदोस्त होऊन गेलं। काहीच शिल्लक राहिलेलं नाही। माझ्या शेतातील पूर्ण MSEBीचे पोल, सगळे तार, सगळं बिलकुल जमीनदोस्त, काही शिल्लक राहिलेलं नाही। आंबा माझा काढणीवर होता, केळी माझी काढणीवर होती, निंबूचा बाग आहे माझा तोही काढणीवर होता, काहीच राहिलेलं नाही, सगळं संपून गेलेलं आहे। काय मागणी असणार आहे प्रशासनाकडे? प्रशासनाकडे इतकीच मागणी आहे की याचे त्वरित पंचनामे होऊन आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी। 10 मिनिटाच्या तडाख्याने अवकाळी पावसाच्या अक्षरशः शेतकरी प्रचंड हवालदिल मुक्ताईनगरच्या कोराळा परिसरात झालेला आहे। शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची आणि मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।